चक्क की तो उठायचा प्रयत्न करत होता, तर तेच बाई ज्या झाडावर पाहिली होती तेच बाई त्याला असा हात देत होती की उठ आणि चाल माझ्यासोबत, उठ चाल मा. नमस्कार मित्रांनो, रहस्यमय घटना या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे अशी एक स्टोरी आहे शेलू बाजार या गावामधली, की त्या गावामध्ये म्हणतात की लहानपणी जो मुलगा पायाळू जन्माला येतो त्याला आजी आजोबा लहानपणीच डाग देतात. त्या गावातली अशी अंधश्रद्धा आहे की काय आहे माहिती नाही, आणि यावर ते लोक काय वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. तर त्या गावामधली अशी एक स्टोरी होती की लहानपणी एक मुलगा पायाळू जन्माला आला होता, पण आजी आजोबांचं दुर्लक्ष असल्यामुळे त्याला डाग दिला नाही आला. तर त्याच्यासंग लहानपणापासून तर मोठेपर्यंत अशा काही घटना घडल्या, तो लोकांना सांगत होता, पण कोणीही त्याची गोष्ट कानावर घेत नव्हतं. तर एक दिवस असाही आला की त्या जो व्यक्ती होता त्याच्या जिभेवर ती गोष्ट आली होती. तर ते जी पूर्ण स्टोरी त्यांना आपल्याला सांगितली आहे, आणि ती जी स्टोरी आहे पूर्ण ते आपण दीपक भाऊच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवू. दीपक भाऊ जे आहेत ते आपले स्टोरी सांगणारे, म्हणजे जे आपल्यापर्यंत जे स्टोरी येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर ती जी स्टोरी आहे ते पण आपण त्यांच्यामार्फतच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. रहस्यमय घटना या चॅनलवरती अशा बरेचशा आपण स्टोऱ्या आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही या चॅनलच्या माध्यमानं पोहोचवल्या. आजही एक अशी स्टोरी आहे की बा आपण म्हणतो की पायाळू व्यक्ती जो असते, तर अशी पायाळू व्यक्ती बरेचसे असतात की ज्यावेळेस जन्माला समजा असे मुलं येतात, छोटे बाळ जन्माला येतात, त्यावेळेस की बा असे बरेचसे असे पायाळूसुद्धा असे जन्माला येतात. तर त्याच्यामध्ये अशी की पायाळू व्यक्ती जे असतात की त्यांना असं देवाघरूनच काहीतरी अशी एक वेगळी शक्ती भेटते, की त्यांना असं पाहण्याची काहीतरी वेगळी शक्ती येते, की ते असं जे नॉर्मल माणसाला दिसू शकत नाही ते पाहू शकतात. तर अशाच एक व्यक्तीची ही घटना आहे की तो पायाळू होता. तर हे मंगेश तायडे यांच्यासोबत झालेली ही एक रिअल फॅक्ट आहे आणि त्यांची ही स्टोरी आहे. तर त्यांचं गाव आहे शेलू बाजार, त्या गावामधली ही स्टोरी आहे. तर मंगेश जो आहे, तर ही मंगेशसोबत म्हणजे त्याचा जो मंगेशचा जन्म शेलू बाजार या गावामध्ये झाला. तर मंगेशचं जे घर आहे आणि मंगेशची जी फॅमिली होती, तर ते अशा बऱ्याचशा काही गोष्टीवर त्यांचा म्हणजे असा विश्वास आणि भरोसा नव्हता. तर अशा काही जे आपण देव करतो या काही अशा वेगळ्या गोष्टी, या गोष्टीवर त्यांचं असं म्हणजे अंधश्रद्धा, या गोष्टीवर समजा त्यांचं म्हणजे त्यांचा असा विचार होता की बा हे अशा अंधश्रद्धा आहेत की या गोष्टीवर त्यांचा भरोसा बसत नाही, अशा काही त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या भावना होत्या. तर तो जन्माला आला होता मंगेश, तर त्यावेळेस तो पायाळूच होता. तर पायाळू लेकरू जर घरात जन्माला आलं तर त्याला आपल्या घरामध्ये आजी आजोबा जर असले तर त्यांना ते लक्षात येते, तर ते त्यांना असं पायाला काही असा डाग देत असतात. तर त्याला तो डाग तो दिलाच नाही लहानपणी. तर मंगेश संघ अशा काही वेगळ्या मग अशा घटना सुरू झाल्या. तो ज्यावेळेस लहान होता, तर मंगेशच्या घरी शेत आहे आणि मंगेश तायडे जो आहे तो घरचा खूप म्हणजे चांगला आहे. त्या मंगेशची जी आर्थिक व्यवस्था आहे ते खूप म्हणजे खूप प्रमाणात चांगली आहे. तर आणि तो त्याच्या घरामध्ये मंगेशच्या सांगितल्याप्रमाणे की त्या मंगेशची जी आर्थिक व्यवस्था आहे घरामधली, ती आधी एवढी चांगली नव्हती, पण मंगेशचा जन्म झाल्यापासून खूप चांगली झाली. तर त्याच्या इथं शेती वगैरे आहे. मग त्याच्या शेतीमध्ये त्याच्या आजोबाच्या काळामधली जी विहीर आहे, तर त्या विहिरीवर तो नेहमी खेळायचा लहान असताना, विहिरीवर. तर एकदा विहिरीवर खेळता खेळता त्या विहिरीच्या काठावरती असा तो बसून खेळत होता. म्हणजे त्याचं वय असेल किंवा 6-7 वर्षाचा. तर मग 6-7 वर्षाचा म्हणला तर तरीसुद्धा असं किंवा खोल आणि उंच या गोष्टीत
म्हणजे 6-7 वर्षाच्या लेकराला तो फरक लक्षात येतेच. तर मग त्यावेळेस तो त्या काठावर असा खेळत होता विहिरीच्या. तर त्याचे आई वडील आजी आजोबा असे शेतामध्ये काम करत होते. त्याच्यापासून बा असे 10-15 फुटाच्या अंतरावर ते होते. पण तो असा काठावर खेळता खेळता एकदमच की असा विहिरीमध्ये पडला. तर तसंच लक्ष त्याच्या आईचं त्याच्याकडे गेलं. तर त्याच्या आईने त्या विहिरीकडे आणि त्याच्या वडिलांनी सगळ्यांनी विहिरीकडे ते धावत आले आणि त्याला लगेच बाहेर काढलं विहिरीमधून. तर त्याला ते त्यावेळेस तो समजा की बा असा बोलत नव्हता, खूप घाबरला होता. पण त्याच्याहून थोडासा वेळ गेल्यानंतर की बा तू कसा पडला की उडी मारली, मग त्याला विचारत होते. तर तो सांगत होता की चक्क एक अशी बाई आली आणि त्या बाईनं असं खेळता खेळता मला खेळवलं आणि लोटून दिलं विहिरीमध्ये. आणि हे झाल्यानंतरही की त्याचे आजोबा आणि वडील म्हणत की हा खूप घरामध्ये असा मस्ती करते, तिथेही मस्ती केली असणार म्हणून हा पाय घसरून त्याच्यामध्ये पडला. त्याच्या गोष्टीवर कोणी भरोसा आणि विश्वास करतच नव्हता. मग त्याच्या घरामध्ये राहत्या घरामध्ये त्याचं त्यावेळेस मातीचं घर होतं. तर त्या घरामध्येही तो असा खूप म्हणजे बरेच वेळा असा झोपेतून उठायचा आणि एखादं भांडं घ्यायचं घरामधलं आणि सरळ त्याच्या शेताच्याकडे जायचा. म्हणजे त्या रस्त्याने निघायचा तो, घरामधलं भांडं घेऊन निघायचा. तर त्याला बरेचदा त्याच्या आईनं त्याच्या वडिलाला उठवलं की बा आपला मुलगा दिसत नाही आहे. तर मग शोधता शोधता त्या रस्त्याने दिसायचा तो जाता येईना. मग अशा बऱ्याचशा त्याच्यासंग घटना झाल्या. त्यावेळेस त्याच्या वडिलाच्या लक्षात आलं की बा नेमकं आपल्या मुलासंग होतेही तरी काय. पण ज्यावेळेस आपण एखाद्या लहान बाळ समजा जन्माला येते पायाळू, आपण त्याला डाग देतो. तो डागही त्याच वेळेस त्या टायमिंगमध्येच देत असतात की जो वेळ असते. आणि त्याच्याहून जर काही असा काळ तुम्ही जर गेला, आपण जर मग त्याला डाग देसाल तर डाग बसत नाही. की अजूनही हे ज्या व्यक्तीनं आपल्यापर्यंत हे स्टोरी पोचवली त्याच्या वैयक्तिक जीवनावर आणि त्याचा वैयक्तिक जो अनुभव आहे तो त्यांना अजूनही तो डाग बसलेला नाही. त्यांच्यासोबत घडतात, पण त्याच्यावर काहीतरी असं मात्र म्हणजे शुल्क आता देवाची पूजा वगैरे काही असं करतात किंवा शनिवार उपास पकडतात, बजरंगबलीचे उच्चारण करतात. तर तेव्हापासून त्याच्या संग समजा या गोष्टी कमी प्रमाणात घडतात. पण हे नाही करायच्या आधी यांच्यासोबत काय काय घडलं, तर याच्यामध्ये असं झालं की बा अशा बऱ्याचशा घटना घडत गेल्या. मग मंगेश तायडे जे आहेत, मग ते लहानाचे मोठे झाले. म्हणजे आता त्यांचं वय असणार बा 25-26, म्हणजे आपल्या वयामध्येच, अजून त्यांचं लग्न नाही झालं. तर मग त्यांच्यासोबत आताची जी घटना घडली, म्हणजे आता बा 1 वर्ष आधीची, तर त्यांची शेती म्हणजे बा 15-16 एकर शेती आहे आणि सर्व बागायत आहे. त्यांच्या 4 शेतामध्ये 4 विहिरा त्यांनी मारलेल्या आहेत त्यांच्या गावामध्ये, शेलू बाजारमध्ये. तर त्यांच्या गावामध्ये कापूस, त्यानंतर गहू, हरभरा असं काही बागायत असते. तर ते पाणी भरायसाठी ते जातात आणि मजूरही असते. तर तरी मजूर असूनही की बा आपलं कास्तकारी पुरेशी होत नाही, म्हणून आपल्याला लक्ष द्यायसाठी जावंच लागते. या पद्धतीनं ते शेतीमध्ये त्यांच्या गेले. तर खूप असा रातचा टाईम झाला, वेळ झाला असा रातचा 12-1 वाजला होता शेतातच. तर पाणी चालू होतं शेतामध्ये. तर शेतामध्ये जसा गहू लावलेला होता, तर आपण गव्हाच्या जशा फट्या फोडतो की बा पाणी किती फोर्सनं चालू आहे, किती जोरात चालू आहे, त्या पद्धतीनं आपण फट्या फोडतो पाण्याच्या, की पाणी वेस्ट बी गेलं नाही पाहिजे. मग त्या पद्धतीनंच ते पाणी चालू होतं. पण एवढंही जोरात जसे गेले शेतामध्ये, त्यांना एवढंही जोरात पाणी दिसत आहे
की बा जशी आता तिकून पूर्ण शेत भिजलं आणि पूर्ण पाणी बाहेर चाललं शेताच्या, तर ते तेवढ्या जोरातच तिथं गेली विहिरीच्या जवळ. पण तिथं पाहिलं तर चक्क पाणी पायपात नाहीच, पूर्ण बंद. पायपातून पाणी काहीच नाही. आणि या काठानं असे पाच पाच गेले पूर्ण, ते एकाही फटीत पाणी नाही, पूर्ण कोरडं. आणि पलीकडच्या शेतात जर जाऊन बघसान तर तिकडून कोणाचंच पाणी नाही. पण वापस जर त्या जागेवर आले तर तिथून असं पूर्ण पाणी चाललं असं. त्यातून दिसत आहे की चाललं म्हणून. हो. मग हा काय प्रकार आहे म्हणून बा पलीकडच्या शेतात गेले आणि पलीकडच्या शेतामध्ये एक व्यक्ती पाणी देतो, त्याला घेऊन आले. त्याला दाखवायचं की बा पाणी हे इथून चाललं, चिखल वगैरे असं काहीच नाही, पाणीही नाही, काहीच नाही. तर त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की हा जलमताच पायाळू आहे आणि अशा काही घटना याले दिसतात, याच्यासोबत होतात. तर तो म्हणे बा खूप रात्र आली, तू एक काम कर, तू घरी जाय. तो माणूस त्याला म्हणत होता. हां. मग मंगेश हा घरी आला. त्याच्या घरी आला तो, म्हणजे लहानपणी जे झालं त्याच्यासोबत त्या गोष्टी तो पूर्ण असा विसरून गेला की एक नवीन काहीतरी आपल्यासोबत असं झालं. मग रात्री त्याने त्याच्या आईसंग असं त्याच्या आईला असं सांगितलं त्यानं की बा असं झालं. तर त्याची आई म्हणे की बा तू शेताकडे कमी लक्ष दे आणि घरी जास्त वेळ देत जाय, घराच्या बाहेर कमी जात जाय. मग असंच त्यानं त्या गोष्टीला टाळाटाळ केली आणि त्याच्याहून 1 किंवा 2 दिवस गेला आणि तो सहज असा दुपारच्या टायमात शेतात गेला की बा आता आपल्यासोबत अशी घटना कोणतीच होणार नाही. मग दुपारच्या वेळी ज्या वेळेस तो शेतामध्ये गेला तर तो असा झाडाखाली बसलेला होता. तर झाडाखाली बसून बसून दुपारच्या टायमाला असं की बा त्याला असं वाटलं अंग टाकावं. आता कुठलाही व्यक्ती स्वतःच्या शेतामध्ये जर जाते, झाडाखाली बसते, तर असं अंग टाकल्याशिवाय समजा असं करमत नाही. अशातला भाग काही स्वतःची प्रॉपर्टी म्हटलं तर कोणीही अंग टाकते. मग त्याचप्रमाणे त्याने असे अंग टाकलं त्या झाडाखाली. चक्क त्याला झाडावर एक बाई अशी दिसत होती बसलेली, वर डांगेवर, लिंबाच्या झाडावर, त्याच झाडाखाली पाय टाकून अशी पाय हलवत होती ते बाई आणि त्याला दिसत होती. हो. हा असा बघत होता तिला आणि ज्या वेळेस उठत होता असा बघत होता, त्याला दिसत नव्हती. नाही, पण ज्या वेळेस अंग टाकत होता त्यावेळेस दिसत होती. तर तो विचारामध्ये पडला की बा असा कसा हा आपले म्हणजे हा असा कसा प्रकार घडते. तो एकदम असा उठून उभा राहिला आणि झाडाच्या चारी बाजूनं असं त्याने बघितलं की बा असं नेमकं दिसते तरी काय. तर तिथून त्यानं एकदम असा घराकडे रस्ता पकडला आणि घरी आला. घरी त्याच्या आईला सांगितलं त्यानं की मी शेतामध्ये गेलो आणि मी शेतामध्ये बसल्यानंतर मी असं अंग टाकलं, तर मला अशी चक्क झाडावर एक अशी बाई दिसली डांगीवर आणि दोन्ही पाय असे हलवत होती. तर त्याची आई उठली आणि त्याच्या आईनं डायरेक्ट त्याला असं त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणे इथंच उभा राह, इथून हलू नको. घरामधून त्याच्या आईनं कुंकू घेतलं, हळद घेतली आणि 2 अंडे घेतले आणि त्याला सरळ त्या जागेवर घेऊन गेली शेतामध्ये, झाडाखाली. आणि ते तिथं काही ओवाळणे घातली, ते अंडे वगैरे, आणि 2 अंडे तिथं ठेवले आणि त्याला म्हणलं की बा हे लातीनं दोन्ही अंडे फोडून टाक. हां, उजव्या पायाच्या लातीनं बा दोन्ही अंडे फोडून टाक म्हणून. मग त्याने ते तसं केलं. पण असं झाल्यानंतर त्याच्यावर 8 दिवस त्याच्यासोबत काही अशी ॲक्टिव्हिटी झाली नाही. तर मग एक दिवस असा आला त्याच्या जीवनात की अर्ध्या रात्री एकदम असं त्याचं म्हणजे जीव घाबरत होता त्याचा आणि घरामध्ये त्याचं पोट असं दुखून आलं, जीव घाबरत, म्हणजे जसा एखाद्या छाता घाबरून येते की श्वास घेता येत नाही, सोडता येत नाही, त्या पद्धतमध्ये.
आणि त्याचं पोट दुखत होतं खूप. त्याला म्हणजे असं खूप त्रास होत होता की त्याला असं उठता येत नव्हतं. तर त्यांच्या सांगल्याप्रमाणे, मंगेशच्या सांगल्याप्रमाणे चक्क की तो उठ्याचा प्रयत्न करत होता. तर तेच बाई ज्या झाडावर पाहिली होती तेच बाई त्याला असा हात देत होती की उठ आणि चाल माझ्यासोबत, उठ चाल माझ्यासोबत. पण त्याचा हातही नव्हता उचलत त्या बाईपर्यंत, असा की त्याचा पूर्ण छाता भरून आला, पोट दुखत होतं आणि पुरे हातपाय त्याचे काम नव्हते करत. की तो प्रयत्नही करत होता की कमीत कमी हिचा हात धरून आपण उठून तरी बसू शकतो, पण तेवढंही नव्हतं होत त्याचे. एवढा त्रास चालू होता समजा त्याला, म्हणजे एकदम असा पुरा सुन्न विभिन्न असा वेगळंच विचित्रच झालं होतं त्याच्यासोबत की त्याला उठताच नव्हतं येत. ती बाई समोर दिसत होती पण त्याला दिसत होती आणि ते असा हात दाखवत त्याच्या हातापर्यंत, हात असा की त्याचा हात होता ना असा पलंगावरती, तिथपर्यंत तिनं असा हात नेला होता की तू फक्त माझ्या हाताला हात लाव तर मी तुला उचलतो. तर त्याच टायमामध्ये की त्याची एक बहीण होती, लहान बहीण, तर ती उठली होती. तर तिचं लक्ष गेलं त्याच्याकडे की तो असा वेगळाच, म्हणजे असा वेगळंच दिसत होतं त्याच्याकडे, अशी वेगळी दिशेनं पाहिलं त्याच्या बहिणीनं असं की बा घरामध्ये कोणी उठलं तर प्रत्येकाकडे लक्ष जातेच. मग त्या पद्धतीनंच त्याच्या बहिणीनं त्याच्याकडे पाहिलं तर हा वेगळा अवस्थेतच असा दिसला. तर बहिणीनं आरडाओरडा केला डायरेक्ट घरामध्ये. तर त्याचे आई वडील उठले आणि सरळ त्याच्याकडे गेले. तर तर त्याच्या वडिलांना डायरेक्ट त्याच्या इथं हात ठेवला छात्यावर आणि त्याला एकदम असं हलवलं. तर तो शुद्धीमध्ये थोडाफार आला. तो आला तर त्यांना डायरेक्ट सांगितलं की ती बाई आली आणि ते बाई चक्क अशी म्हणते की बा मी तुला घ्यायला आली, चाल माझ्यासोबत. खूप म्हणे असं पोट दुखू राहिलं, मला सुचत नाही, दवाखान्यात तरी न्या मला. मग असं एकदम त्यानं त्याच्या वडिलाला म्हणलं की बा खूप पोट दुखते, दवाखान्यामध्ये तरी घेऊन चला. मग त्यावेळेस त्याला त्या दवाखान्यामध्ये ते घेऊन गेले. दवाखान्यामध्ये मग तो 2 दिवस तिथं ॲडमिट राहिला. मग ॲडमिट राहिल्यानंतर घरी आला. पण घरी आल्यानंतर तो फारसा कोणासंग बोलत नव्हता. तो मग त्या विचारामध्ये बराचसा पडला की बा लहानपणी जे आपल्यासंग अशा काही घटना घडल्या, तर त्यावेळेस आपलं वय काय, म्हणजे असं काही फारसं नव्हतं. तर त्यावेळेस त्या गोष्टी आपण विसरत गेलो की लहानपणची जी मेमरी असते त्यात फारसं काही फिट होत नाही. एखादी गोष्ट जर फिट झाली तर ते निघतही नाही, पण आखरीपर्यंतही निघत नाही. पण यातली काही अशी घटना त्याच्या मेमरीमध्ये एखादी फिट असेल तर तो विसरू नाही शकला ते. तर हे त्याच्यासोबत वारंवार असं होत राहिलं बा, एकामागे एक ज्या घटना त्याच्यासोबत होत राहिल्या. तर मग त्याच्या वडिलांनी या गोष्टीकडे म्हणजे जास्त लक्ष दिलं की बा आता हे कुठंतरी योग्य आपल्याला वाटत नाही, काहीतरी चुकीचंच वाटते आता. तर मग त्याच्या वडिलांनी एका व्यक्तीला सांगितलं की बा लहानपणापासून अशा अशा गोष्टी आहेत. तर तो वडील त्यांच्या घरी आला आणि पायाळू आहे तर त्याचा पाय पाहिला. तर त्याच्या पायावरती 3 ते 4 वेळेस डाग दिलेले होते, पण डाग त्याला कोणताच बसला नव्हता. तर मग त्या व्यक्तीनं की असं एक सांगितलं की बा तुम्ही असं करा की तुम्ही शनिवारच्या दिवशी याला म्हणजे एक धागा दोरा देतो मी आणि शनिवारच्या दिवशी उपवास पकडायला लावा आणि शनिवारच्या दिवशी याला बिलकुल पाणी नाही, कोणाच्या हातचं खाणं नाही, पिणं नाही, म्हणजे एकदम की याला असं की बजरंगबलीचं पूर्ण म्हणजे ध्यान करायला लावा. म्हणजे कमीत कमी 5 हप्ते तरी तुम्ही करा हे असं की त्यानंतर याच्यात काहीतरी असा फरक पडता एकदम कमी होईल. तर मग ते तसंच त्याप्रमाणे करायला लावलं आणि मंगेश जो आहे त्यानंही ते केलं. तर आज मंगेश भाऊ ज्यांनी आपल्याला हे सांगितलं त्यांचा वैयक्तिक अनुभव,
तर त्यांनी ते केलं. ते अजूनही सोमवार उपवास पकडतात आणि बजरंगबलीची सेवा करतात. पण त्यांच्यासोबत आज म्हणजे त्या दिवसपासून त्यांनी बजरंगबलीचं समजा बा आपण हां ते केलं तर तेव्हापासून त्याच्या संग हे खूप कमी प्रमाणात होते, म्हणजे नाहीच्या बरोबरच. त्यांना असं काही होत नाही. आणि कदाचित त्यांना असं वाटतेही बी की बा आपल्या संग आता हे होणार आहे, तर ते बजरंगबलीचं नाव घेतात आणि ते तिथं त्या संकटाले टाळाटाळ होते. म्हणजे आजही ते हनुमानजी त्या व्यक्तीची रक्षा करतात म्हणजे. आजही हनुमानजी त्यांची रक्षा करतात. आणि हे गोष्ट काय खोटी नाही आहे की ज्या जागेवरही अशा कोणत्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी जे आपण म्हणतो, भूत म्हणतो, तर अशा ज्या घटना असतात तर त्या जागेवर असे बरेचसे आता शिकेल सवरेल लोक आहेत, जे एज्युकेटेड लोक आहेत. त्या गोष्टींवर ते फारसा त्यांना भरोसा नाही आहे. ते त्यांच्या विचारामध्येच असतात की बा एखादी ॲक्टिव्हिटी जर अशी विचित्र जर घडली, मग तिथं कोण्या देवाचं नाव घेवायचं. मग आता तिथं आम्ही तर असं म्हणू नाही शकत की बा तुम्ही बजरंगबलीचंच नाव घ्या, पण तुम्ही ज्याही कोण्या देवाची सेवा करत असाल या ध्यान वगैरे करत असाल तर त्याच देवाचं तुम्ही ध्यान घ्या. हां, तर अशा गोष्टी तुमच्या दूर होऊ शकतात. की कुठे आपण म्हणतो बा एक कुठं म्हणजे सरळ भाषेत सांगायचं की बा उजीड आहे तर मग अंधारही आहे. मग अशातल्या गोष्टी बा समजेल असं. खरी गोष्ट आहे. तर अशी ही स्टोरी होती मंगेश तायडे, गाव शेलूबाजार.